आजच्या तासाला आपण स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्यूशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन याच्या अगोदर आपण ऑर्डिनरी बॉडी आणि ब्लॅक बॉडी. तर ऑर्डिनरी बॉडी काय करते की जेवढी रॅडिएंट एनर्जी त्या बॉडीवर इन्सिडेंट होत असेल तर ती ऑर्डिनरी बॉडी काही एनर्जी ॲब्सॉर्ब करते, काही रिफ्लेक्ट करते आणि काही ट्रान्समिट करते. बट द perfectly black body is absorb about 97 to 98% energy incident on it. ही ब्लॅक बॉडी जी आहे की त्याच्यावर जेवढी एनर्जी इन्सिडेंट होईल तेवढी ती ॲब्सॉर्ब करते. आणि अकॉर्डिंग टू क्रिचॉफ्स लॉ द रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन किंवा द कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन. म्हणजे जेवढं ॲब्सॉर्प्शन असतं तेवढंच त्या ठिकाणी इमिशन असतं असं आपण क्रिचॉफ्सने सांगितलं. किंवा पण त्याचाच आधार घेऊन की ही जी ब्लॅक बॉडी आहे ती जी एनर्जी इमिट करते तर इमिट करत असताना त्या बॉडीवर टेम्परेचरचा काय परिणाम होतो का? जर टेम्परेचर चेंज झालं तर ते रॅडिएट एनर्जी चेंज होते का? किंवा जी इन्सिडंट रॅडिएशन असेल त्याची फ्रिक्वेन्सी बदलली किंवा त्याची वेवलेंथ बदलली तर त्याच्यामध्ये काय बदल होतो का रॅडिएंट पॉवरमध्ये? हे आपल्याला ह्या स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. वी नो दॅट द रॅडिएंट पॉवर emitted per unit area per unit time is depends upon temperature of given body. कुठलीही बॉडीची रेडिएंट पॉवर ही त्याच्या टेम्परेचरवर अवलंबून आहे. जर टेम्परेचर जास्त असेल, एखाद्या बॉडीचं टेम्परेचर जास्त असेल त्याचा अर्थ ती हॉट बॉडी आहे तर ती एनर्जी जास्त इमिट करेल. आणि ज्या बॉडीचं टेम्परेचर कमी आहे त्या बॉडीला आपण कूल बॉडी असं म्हणतो किंवा थंड बॉडी, तर ती बॉडी कमी एनर्जी रॅडिएट करेल. म्हणजे ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस ऑफ द गिवन बॉडी द रेट ऑफ रॅडिएंट एनर्जी इमिटेड इज इन्क्रीजेस. म्हणजे टेम्परेचर वाढलं तर इमिशन रॅडिएंट पॉवर इमिशन करण्याचा रेटसुद्धा वाढणार. अँड दिस रॅडिएंट पॉवर emitted by particular body is also depends upon wavelength and frequency. And in today's lecture we discuss the radiant power or radiant energy emitted by body is depends upon wavelength, or this wavelength may be short wavelength and long wavelength. We discuss the radiant energy depends upon wavelength. The scientist, two scientists, that is first is Lumer, the scientist Lumer, and Springchen. These are the two scientists. हे दोन शास्त्रज्ञ आहेत की ह्या दोघांनी the scientist Lumer and Springchen study the energy distribution of the black body or perfect black body radiation as a function of wavelength. सुरुवातीला ह्या दोन शास्त्रज्ञांनी म्हणजे ल्युमर आणि स्प्रिंगशन ह्या दोघांनी ह्या ब्लॅक बॉडीचा अभ्यास केला अँड ही स्टडी द एनर्जी डिस्ट्रीब्युशन और एनर्जी इमिटेड to
the different wavelength. As wavelength changes, the radiant energy emitted is also changing. Firstly, the scientists Lummer and Prinsen study the energy distribution of black body radiation as a function of wavelength. And they kept a source of radiation at different constant temperature and measure the corresponding radiant power to corresponding different wavelength. The source is kept at different temperature, different constant temperature, and measure the radiant power to corresponding and different wavelength. म्हणजे different temperature ला त्या corresponding temperature ला wavelength किती आहे, त्या wavelength आणि त्या temperature ला radiant power किती असते. परत wavelength आणि temperature चेंज केलं तर radiant power बदलते का काय होते, ह्याचा त्यांनी कर्व काढला, ग्राफ काढला. And this curve is called the curve radiant power versus the different wavelengths. ह्या दोन शास्त्रज्ञाने की त्यांनी ही जी ब्लॅक बॉडी आहे किंवा परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे ही ह्याची जर रॅडियंट एनर्जीची द इन्सिडेंट रॅडियंट एनर्जी आहे त्याची जर वेवलेंथ चेंज झाली तर रॅडियंट पॉवर सुद्धा चेंज होते का त्याचा ग्राफ काढला. दिस ग्राफ इज कॉल्ड द ग्राफ बिटवीन रॅडियंट पॉवर per unit area as a function of wavelength lambda at different constant temperature. मग त्यांनी कुठला ग्राफ काढलाय पहा. Along x axis, this is y axis 0, the wavelength along wavelength lambda in nanometer along x-axis and radiant power or emitted energy. Radiant power ला काय म्हणतात, emitted energy along y-axis. And this along x-axis काय घेतलंय, wavelength नॅनोमीटर मध्ये 0, 500 नॅनोमीटर, 1000 नॅनोमीटर, 1500 नॅनोमीटर, 2000 नॅनोमीटर, 2500 नॅनोमीटर, 3000 नॅनोमीटर and so on. Then he observed the different temperature. यांनी काय केलं की different temperature ला त्याची radiant power किती असते आणि wavelength किती असते. wavelength बदलली, टेम्परेचर बदललं तर radiant power बदलते का. पहिला ग्राफ विचारात घेऊ आपण. The first curve at constant temperature 5500 Kelvin, 5500 Kelvin ला त्यांनी पहिला कर्व घेतला. सेकंड कर्व $5000 Kelvin. Third curve
is 4000 Kelvin and last curve is 3000 Kelvin. The scientist Limmer and Prinsen study the energy distribution of black body radiation as a function of wavelength. They kept source of radiation at different temperature and measure the radiant power at different corresponding wavelength. And he observed the nature of curve as shown in figure. त्या फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे त्या कर्वचं नेचर आहे. Then these two scientists observe the observation from this curve from performing experiment. The experimental observation indicate that the spectral distribution depends on the absolute temperature T. या ग्राफचा ऑब्झर्वेशन मिळून त्यांच्या असं लक्षात आलं की दिस एनर्जी डिस्ट्रीब्यूशन or spectral distribution of black body depends on only absolute temperature, that is T. Or from experimental curve, this is experimental curve, this is indicate that from experimental curve it is indicate that or it is observed that या दोन सायंटिस्टने ह्या कर्व वरून काय ऑब्झर्वेशन मांडले ते ऑब्झर्वेशन आपल्याला पाहिजे. दिस इज द फर्स्ट ऑब्झर्वेशन. या ठिकाणी ग्राफ मध्ये काय आहे, वाय ऍक्सिस वर रेडिएंट पॉवर आहे किंवा एनर्जी इमिटेड, रेडिएंट पॉवर, इमिटेड पॉवर किंवा एनर्जी इमिटेड बाय द ब्लॅक बॉडी. एक्स ऍक्सिस वर आपण घेतलेले वेव्हलेंथ इन नॅनोमीटर, ही वेव्हलेंथ वाढत गेलेली आणि हे जे ग्राफ आपल्याला दिसतात 1 2 3 4 हे वेगवेगळ्या टेम्परेचरला आहे. हा पहिला ग्राफ याचं टेम्परेचर आहे 5500 केल्विन, दुसरा ग्राफ त्याचं टेम्परेचर आहे 5000 केल्विन, तिसरा ग्राफ त्याचं टेम्परेचर आहे 4000 केल्विन आणि चौथा ग्राफ त्याचं टेम्परेचर आहे 3000 केल्विन. म्हणजे याच्यावर लक्षात तुमच्या असं येतं की ज्याचं टेम्परेचर जास्त आहे त्याची रेडिएंट एनर्जी सुद्धा जास्त आहे. परत टेम्परेचर कमी झालं तर रेडिएंट एनर्जी सुद्धा त्याची कमी झालेली. आणि जर शॉर्ट वेव्हलेंथ असेल, कमी वेव्हलेंथ असेल 5000 ते 500 ते 1000 दरम्यान, त्या ठिकाणी आपल्याला इथं मॅक्सिमम रेडिएंट पॉवर मिळालेली. ठीक आहे. Then we study or we discuss the observation from this curve. The first observation is at given temperature, the energy is not uniform. This is the first observation, that is at given temperature. म्हणजे पहिल्या ग्राफला टेम्परेचर हे असेल, दुसऱ्याला हे, तिसऱ्याला हे आणि चौथ्याला हे. ज्या त्या ग्राफचं जे ते टेम्परेचर आहे, ॲट अ गिवन टेम्परेचर द एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन in the spectrum of black body, in a
spectrum of black body. पहिलं ऑब्झर्वेशन काय आहे की ॲट गिवन टेम्परेचर द एनर्जी नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. कारण की प्रत्येक कर्वचं नेचर हे वेगळं आहे. इकडे एनर्जी डिस्ट्रीब्युटेड वाय ॲक्सिस काय दाखवतं, एनर्जी डिस्ट्रीब्युटेड होणारे रेडियंट पॉवर दाखवतोय. आणि ॲट गिवन टेम्परेचर दिस एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. ही काय युनिफॉर्म किंवा कॉन्स्टंट डिस्ट्रीब्युटेड झालेली नाही, ती एनर्जी चेंज झालेली. जशी वेवलेंथ बदलत टेम्परेचर बदलत तसं एनर्जी चेंज झाली. म्हणजे दिस इज द फर्स्ट ऑब्झर्वेशन फ्रॉम दिस ग्राफ. द गिवन टेम्परेचर द एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन अ स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी. सेकंड ऑब्झर्वेशन, ॲट given temperature, the radiant power emitted initially increases with at a given temperature the radiant power emitted initially increases with increase in wavelength. Increasing wavelength and finally reach its maximum value, then again decreases. This is the second observation. As initially at a given temperature, तर इनिशियली समजा आपण पहिलं उदाहरण घेऊया. इनिशियली सुरुवातीला ॲज वेवलेंथ increases, the radiant power is also increases at a particular value. When the radiant power reach a maximum value, then that corresponding wavelength is say lambda max. This is not a maximum wavelength, but that wavelength, the values of radiant power is maximum. Then त्याच्या पुढे गेल्यानंतर the radiant power decreases with increase in wavelength. This is the second observation. तुम्हाला प्रत्येक ग्राफ मध्ये ते दिसेल की सुरुवातीला काय झालंय की वेवलेंथ वाढते. 0 पासून कुठपर्यंत गेली 500 नॅनोमीटर पर्यंत. त्यावेळेस काय झालं इथं की डायरेक्टली रेडियंट पॉवर वाढायला सुरुवात झाली, इथपर्यंत वाढली. ज्यावेळेस त्याचं वेवलेंथ ही 500 ते 1000 च्या दरम्यान असेल त्यावेळेस या ठिकाणी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे रेडियंट पॉवरची. त्याच्या पुढे गेल्यानंतर परत ही रेडियंट पॉवर मात्र डिक्रीज व्हायला सुरुवात झाली. 2 नंबर ग्राफ मध्ये स्वतःच आहे का सुरुवातीला जसं इनिशियली वेवलेंथ वाढली तर रेडियंट पॉवर वाढली, नंतर परत रेडियंट पॉवर डिक्रीज झाली. आणि ही जी आपल्याला लॅम्बडा मॅक्स मिळाली, दिस इज लॅम्बडा मॅक्स, इट नॉट अ मॅक्सिमम वेवलेंथ बट ॲट दॅट लॅम्बडा मॅक्स वेवलेंथ this is the maximum value of radiant energy. लॅम्बडा मॅक्स या ठिकाणी जे रेडियंट एनर्जी आहे किंवा इमिटेड केलेली एनर्जी आहे हे सर्वात जास्त असते. The wavelength corresponding to the radiation of maximum intensity म्हणजे लॅम्बडा मॅक्स या ठिकाणी जे
एनर्जी इमिट झाली त्याची इंटेन्सिटी सर्वात जास्त असते, म्हणून आपण त्या ठिकाणी लॅम्बडा मॅक्स लिहिलेले आहे. अशा प्रकारे शॉर्ट वेव्हलेंथला या ठिकाणी आपल्याला लार्ज रेडिएट पॉवर मिळाली. दिस इज द सेकंड observation from this graph. The third observation, the area under the curve, the area under the curve, area under the curve represent the total energy emitted per unit time. Total energy emitted per unit time per unit area, per unit time per unit area by the black body and all wavelength, by the black body and all wavelength. This is the third observation from graph. कुठल्याही ग्राफचा जो एरिया आहे, इथून सुरुवात झाला ग्राफ, इथून इथपर्यंत आला, ह्या ग्राफच्या आतमध्ये जेवढा एरिया आहे, दिस एरिया रिप्रेझेंट द टोटल एनर्जी इमिटेड per unit area per unit time by the black body at all wavelength. Number 4, observation number 4, the peak value or maximum value. आता प्रत्येकाची पीक व्हॅल्यू किंवा मॅक्सिमम व्हॅल्यू जर पाहिली तर पहिल्या ग्राफची ही मॅक्सिमम पीक व्हॅल्यू, दुसऱ्याची ही असेल, तिसऱ्याची ही असेल आणि चौथ्याची ही असेल. द पीक व्हॅल्यू, the peak value or maximum value of the curve shifted toward left, shifted, the maximum value of curve is shifted toward left. जेवढे कर्व आहे त्यांची जी मॅक्सिमम व्हॅल्यू आहे एनर्जी इमिटेड करण्याची, ती मॅक्सिमम व्हॅल्यू लेफ्ट बाजूला शिफ्ट झालेली, दॅट इज शॉर्टर वेव्हलेंथ. या ठिकाणी आपण डॉटेड लाईन दाखवली. पूर्ण ही 500 म्हणजे 3000, 2500, 2000 पेक्षा 500 कमी आहे, शॉर्ट वेव्हलेंथ आहे. शॉर्ट वेव्हलेंथच्या बाजूला किंवा लेफ्ट बाजूला ही मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ कर्व काय झालेले असते, शिफ्ट झालेले असते. द पीक व्हॅल्यू ऑफ कर्व shifted towards the left, shorter wavelength, that is the values of lambda max, that is value of lambda max depends on absolute temperature T, depends on absolute temperature T. As values of T, that is temperature decreases, the lambda max increases, and decreasing temperature or increasing temperature, increase in temperature, the value of lambda max is decreases. In short, lambda max and absolute temperature inversely proportional to each other. जर टेम्परेचर वाढलं तर मात्र ही जी पीक व्हॅल्यू आहे, लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू आहे, ती काय होते, कमी होते. दिस इज द फोर्थ ऑब्झर्वेशन. म्हणजे द पीक व्हॅल्यू ऑफ कर्व इज शिफ्टेड टुवर्ड द लेफ्ट ॲट शॉर्टर वेव्हलेंथ, दॅट इज द व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा मॅक्स
depends on temperature. If temperature is increases, the value of lambda max is decreases. The observation number 5. As temperature increases or the highest value at higher temperature, the radiant power or total energy emitted per unit time, per unit area corresponding to all wavelength is also increases. म्हणजे टेम्परेचर वाढलं, आपण सुरुवातीलाच म्हटलं तर रेडियंट पॉवर सुद्धा वाढते. अँड ऑब्झर्वेशन नंबर 6 फ्रॉम दिस ग्राफ, at particular temperature, say temperature 300 Kelvin, the value of corresponding wavelength is 5 into 10 raised to minus 6 meter. At particular fixed temperature, that is 300 Kelvin, nearly about room temperature, then the corresponding value of wavelength is 5 into 10 raised to minus 6 meter. The radiant power is smaller for wavelength different from this value. This is the observation from the experimental curve of perfectly black body, and this experimental curve is obtained the scientists Lummer and Prinsen.